हॅलो सर्वांना. जेव्हा एकमेकासंगती आई-वडिलांचा डायव्होर्स केस होते किंवा काय होतं, आता ते मी निकिताचंच बघत होते. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकट्या आईनीच किंवा एकट्या बापांनीच लेकराला सांभाळायचं नसतं. त्यांची डायव्होर्स केस किंवा त्यांचं काय मॅटर असेल ते कोर्टात चालू असतं, पण लेकराला तुम्ही त्याच्यामध्ये आणायचं नाही. कारण का सायकोलॉजिकली त्याच्या डोक्यावर खूप वाईट परिणाम होतात आणि ते लेकरू वाढतं फक्त, पण त्याच्या मनात त्याच्या ह्याच्यात एक वेगळा विचार चाललेला असतो. तर आईवडिलांनी समजदारपणाने त्या लेकराला त्या केसपासून किंवा त्या गोष्टीपासून लांब ठेवायचं. तुमचं भांडण आहे, तुम्ही ते मिटवा किंवा चालू ठेवा, त्याच्यात काही नाही, पण त्याचे साईड इफेक्ट्स लेकरावर होता कामा नये. किती चांगलं सांगत होती ती बाई. आणि सायकोलॉजिकली ते लेकरू वेगळं बनतं. त्याच्या मनात एक काहीतरी अशी भावना असते की अरे काहीतरी असं आहे, काहीतरी आहे ना, प्रॉब्लेम आहे, मग असं तसं, म्हणजे त्या मुलाच्या माइंडमध्ये त्या गोष्टी घडत राहतात. त्यामुळं आईवडिलांनी असं दाखवूच नाही की आमचं भांडण आहे किंवा आम्ही आता एकत्र राहत नाही किंवा आम्ही असे. काही लोकांनी असं सांगायचं की कामानिमित्त बाहेर आहे, किंवा आईने सांगायचं की नाही तुझे वडील तुला भेटणार आहेत, जा तू जाऊन भेट. माझं जरी भांडण असलं तर तू जाऊन भेट, असं ती वकील सांगते. एवढं चांगलं सांगत होती ती की त्याचे आत्ता तुम्हाला नाही कळणार, पण त्याचे नंतर त्या लेकरावर साईड इफेक्ट्स होतात आणि ते लेकरू वेगळं बनतं. कारण का त्याच्या मनामध्ये मानसिक आजार तयार होतो, माहिती आहे का. तर तेव्हा असं ऐकायचं, चांगले विचार ऐकायचे की ज्यापासून फक्त आपला स्वतःचा विचार करू नका. अजून एक ती सांगितली, आईवडिलांनी फक्त आपला विचार नाही करायचा. आपलं झालं गेलं गंगेला मिळालं, आता तुम्ही त्या लेकराचा विचार करा, त्याचा मनाचा विचार करा, त्याला कुठून आनंद भेटेल ते बघा, आणि लेकराला त्याच्या परिवारामध्ये जाऊ द्या, त्याच्या आई त्याच्यात असं सर्व चांगलं सांगत होती. बघा यूट्यूब आहे ना, तुम्ही म्हणता यूट्यूबवर ना सगळं चांगलंच आहे, वाईट तुम्ही घेऊ नका ना, चांगलं घ्या ना, घरी बसून आपल्याला भेटते. आता ह्या निकिताच्या मामल्यात किती लोक बोलतात, हे चांगले चांगले लोक बोलतात हे की लेकराला असं केलं पाहिजे, लेकराला तसं केलं पाहिजे. भांडण तुमच्या दोघा नवरा बायकोचं, लेकराचं काही भांडणाचा प्रश्नच नाही. लेकरं हे दोघांचं पण आहे. मग दोघांनी त्यांना चांगली परवरिश करायची, चांगलं त्यांना ठेवायचं. हे तुमचं काम आहे का लेकरासमोर तुम्ही तुमचं भांडणच काढत बसणार का? नाही. एवढं छान सांगत होते ना, मी ऐकलं तर मी म्हटलं चला आपण दोन शब्द व्यक्त व्हावेत, तर व्यक्त झाले मी.